नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर मराठी। सातारा येथील 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं। सातारा येथील 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग, संमेलनाच्या पूर्वाध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर, संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्रासह देशभरातून आलेले साहित्यिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नुकताच या ठिकाणी मावळत्या संमेलन अध्यक्षांनी नवीन अध्यक्षांना पदभार दिला। किती चांगला हा कार्यक्रम झाला। त्यांनी यांच्या हाती राज्य सोपवलं, यांनी ते स्वीकारलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या। असंच जर राजकारणातही होऊ शकलं तर किती चांगलं होईल। पण ठीक आहे, मला असं वाटतं की किमान साहित्य क्षेत्रात हे अजून होत आहे, हे असंच होत राहावं ही खऱ्या अर्थानं माझी अपेक्षा आहे। आज साहित्याच्या या महाकुंभामध्ये सर्व सारस्वतांना या ठिकाणी मी प्रणाम करतो। छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने स्वराज्याची भूमी असलेल्या या सातारा नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपण सर्व लोक साहित्याचे सेवेकरी आणि हा सेवेचा भाग खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उजळून निघतो आणि आपल्या सर्वांना ही सेवा अविरत चालली पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा ही या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते। खरं म्हणजे सातारा केवळ भौगोलिक प्रदेश नाही आहे, हा संगमाचा देखील प्रदेश आहे। हरिपूरला वारणा आणि कृष्णेचा संगम होतो आणि योगायोग काय बघा, वारणा काठचे विश्वास पाटील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि त्यांना अध्यक्षाचा भार हा कृष्णा काठच्या ताराबाई भवाळकरांनी दिला। हा देखील एक अनोखा संगम आपल्याला या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळाला। साताऱ्याने सर्वाधिक म्हणजे 6 साहित्य संमेलनं भरवली आणि सर्वाधिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील साताऱ्याने दिले। जवळपास मी ज्यावेळेस माहिती घेत होतो त्यावेळेस 17 अध्यक्ष हे साताऱ्याने या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे विक्रमी आहे आणि पराक्रमही आहे।